पण मुंबईचा डेब्यू जो प्रत्येकाचा प्राईड असते की मुंबईची कॅप ऑन करायची, एक्झॅक्टली. ते किती मोठी अचिव्हमेंट खूप मोठी गोष्ट, कारण का मी सरांकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा माझ्या डोक्यात हेच होतं की माझ्या घरच्यांसाठी मला चांगली नोकरी मिळाली. चांगली नोकरी मिळण्यासाठी तुम्ही रणजी खेळला तर तुम्हाला चांगला जॉब मिळेल, हे माझं समीकरण होतं. आणि ते मी 18व्या वर्षी अचीव्ह केलं, कारण मुंबईला 18 वर्षी खेळणं तितकं आजही सोपं नाहीये. आणि मी त्या काळात पण ते जमलं, ते सातत्य होतं, सरांचे आशीर्वाद होते. आणि मग सरांचा सगळ्यात माझा टर्निंग पॉईंट परत आला, तो म्हणजे निर्णय घेण्याचा, की मला मफतलाल तेव्हा संदीप पाटील टीम बनवत होते सनग्रेसची, आणि मला माधवराव शिंदे आणि रेल्वेची टीम बनवत होती. मला रेल्वेची ऑफर आली. तेव्हा हेमू अधिकारी आमचे रेल्वेचे ऑफिसर होते, ते सरांकडे आले आणि म्हणाले की अरे आम्ही ना स्पोर्ट्स ऑफिसरची जॉब देतोय. त्या काळात मला 5,000 पगार मिळणार होता. डायरेक्ट ऑफिसर पण डायरेक्ट ऑफिसर क्लास 2 माझ्यासाठी पोस्ट क्रिएट केली गेली रेल्वे बोर्डात. आणि मी जेव्हा स्पोर्ट्स सुपरिटेंडेंट म्हणून 18व्या वर्षी मला ती पोस्ट मिळाली, आणि ती मी जेव्हा 3 वर्षानंतर मी एअर इंडियासाठी नोकरी सोडली तेव्हा ती पोस्ट परत गेली, ती कोणाला मिळाली नाही. वन अँड ओनली. कारण का माझं ते ग्रेड होतं ना 5,000 साठी, तेव्हा म्हणायचे 700-900च्या ग्रेड मध्ये. दॅट वॉज हायेस्ट होतं की जवळजवळ 30-35 वर्ष नोकरी केल्यावर मिळत होती. त्यामुळे थोडंसं मी जेव्हा ऑफिस जॉईन केलं तेव्हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वाटला. काही जणांना चांगलं वाटलं, पण काही जणांना हेही वाटलं की अरे हे क्रिकेटर आहेत, काय ऑफिसमध्ये काम नाही करत आणि ह्यांची मजा आहे, ह्यांना एवढा पगार मिळतोय. त्यामुळे अनेक जणांना होतं. पण माझा दृष्टिकोन त्यावेळेला पण नुसतं रेल्वे नव्हताच किंवा रणजी नव्हतीच, मला इंडिया खेळायचं होतं.